birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Josiah. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, हम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. एकला टेस्ट आहे. त्याला पण चालू द्या. एक मिनिट सर, तुम्हाला पहिले. ते साधं तोंडाला लावून म्हणजे आपण फोटो काढू. मी घेतलं ना? ओके. एक मिनिट. हा. या मोजत आहे या. ओके. ओके. या मोजत. हा एक फोटो काढून मस्त की आपण निघेल ना. तुम्ही खा. शिर्डी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. ते ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होते ते मुरबाड तालुक्याचे एक झुंजार पत्रकार, ज्यांना लेखणीचा बादशाह म्हणून संबोधले जाते, ज्यांना दोस्तीच्या दुनियेमधील एक दिलदार आणि राजा माणूस असे संबोधले जाते, असे आमचे बंधू आदरणीय संजयजी बोरगे साहेब यांचा या ठिकाणी वाढदिवस संपन्न होते. त्या प्रसंगी खास करून उपस्थित असलेले मुरबाड तालुक्यातील फुलेसाहेब आंबेडकरी विचाराचे एक जहाल व्यक्तिमत्व, आपल्या नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या जोरावर ज्यांनी आपला मुरबाड तालुक्यात नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला, असे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे कर्तव्याध्यक्ष जिल्हाध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र अण्णाजी साळवे साहेब, त्याचप्रमाणे लोकक्रांती संघटनेचे तरुण तडफदार संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे एक बेधडक युवक कार्यकर्ता आणि आदरणीय कतोरे साहेबांचे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ज्यांचे नाव गणले जाते असे आमचे मित्र आदरणीय नरेशजी मोरे साहेब. पत्रकारितेमध्ये काम करत असताना सामाजिक वसा ज्यांनी हातात घेतला आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखात कुठलाही कार्यक्रम असो मैत्री कशी जोपासायची त्याचे ज्वलंत उदाहरण कुठले असतील आणि ते म्हणजे आदरणीय आमचे ठाणे जिल्ह्याचे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय शंकरजी करडे साहेब, त्याचप्रमाणे मुरबाड तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष पत्रकार संघटनेचे अध्यक्ष, कुणबी संघटनेचे भावी नेतृत्व, त्याचप्रमाणे आदरणीय कतोरे साहेबांचे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांना संबोधले जाते असे आमचे मित्र आदरणीय दिलीपजी पवार साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय प्रमोददादा इंदुराव यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ता, गेल्या अनेक वर्ष मुरबाड शहरामध्ये राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलच्या माध्यमातून तमाम जनतेला न्याय देण्याचं काम ज्यांनी केलं, त्याचप्रमाणे ज्या चर्मकार संघटनेचे मुरबाड तालुका अध्यक्षपदी त्यांची आत्ताच काही महिन्यापूर्वी निवड झाली असे आमचे मित्र आणि एक उत्कृष्ट आणि बेधडक पत्रकार आमचे विलासजी जाधव साहेब, उपस्थित आपल्या सर्वांना मी जयभीम करतो. आदरणीय बोरगे साहेबांच्या जीवनावर बोलायचं म्हटलं म्हणजे आपण सगळ्यांनी बोरगे साहेबांना अतिशय जवळून बघितलंय. बोरगे साहेबांचा स्वभाव अतिशय शांत, संयमी आणि मनमिळत, कधी कोणाशी वाद नाही, कोणाशी कधी मला वाटत नाही की एखादी बातमी लावल्यानंतर त्या बातमीपासून काही मिळेल या उद्देशाने कुठल्या प्रकारची बातमी लावत नाही. एक पत्रकार कसा असावा त्याचे ज्वलंत उदाहरण कुठलं असेल ते आदरणीय बोरगे साहेब आहेत. दोस्ती किंवा मैत्रीच्या जीवनावर बोलायचं म्हटलं म्हणजे मित्र कसा असावा आणि मैत्री कशी निभावावी याचं सुद्धा ज्वलंत उदाहरण कुठलं असतील ते आदरणीय बोरगे साहेब आहे. मी गेले 2010 पासून बोरगे साहेबांच्या अतिशय जवळ आहे. माझ्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीमध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो आदरणीय बोरगे साहेबांचा आहे. कारण की एखादा माणूस जेव्हा कार्य करत असतो तो कार्य करत असताना त्याची ओळख देण्याचे काम जर कोण करत असेल ते खऱ्या अर्थाने पत्रकार करतात. म्हणजे ज्या एका बातमीने हजारो लोकांच्या मनामध्ये
त्या नेतृत्वाचं घर केलं जातं. आणि असं आम्हाला प्रसिद्धी करण्यामध्ये ज्यांचा आजपर्यंत सिंहाचा वाटा लाभलेला आहे, त्यांचा हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असताना आम्हाला फार अतिशय आनंद होत आहे. आदरणीय बोरगे साहेबांचा वाढदिवस मी गेले 7-8 वर्षे शिर्डी येथे येऊन करत असतो. मी बघतो की ते शिर्डीला एक दिवस अगोदरच येऊन थांबतात आणि त्यांच्यावर प्रेम करणारे जो वर्ग असतो तो त्यांना शोधत या ठिकाणी येत असतो. त्यामध्ये आमचे माझ्यासोबत आलेले अण्णासाहेब साळवे असतील आणि विलास असेल, तसेच त्यांच्यासोबत अनेक म्हणजे 2 दिवस झाले या ठिकाणी नरेशजी मोरे असतील, शंकर कडे, दिलीप असतील, म्हणजे ही जिव्हाळ्याची माणसं त्यांनी या ठिकाणी कमवली आहेत. जी आली नाही त्यांचा सुद्धा भरपूर प्रेम आहे तुमच्यावर. काही कारणास्तव येऊ शकले नाही, कारण की आपण संपूर्ण तालुक्याच्या म्हणजे शेवटच्या घटकापर्यंतच्या लोकांच्या हृदयामध्ये आपण जे घर केले आहे, खऱ्या अर्थाने आम्हा सगळ्या मित्रांची अभिमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी बोलण्यासारखं फार काही, पण मी आपला अधिवेळ न घेता आमच्या या लाडक्या भावाला माझ्या उघडे परिवारातर्फे ज्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुरबाड तालुक्याच्या वतीने व ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, आंतरराष्ट्रीय पर्यावरण बौद्धिस्टच्या वतीने आमच्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज ज्यांचा या ठिकाणी वाढदिवस संपन्न होतोय ते आपले सर्वांचे लाडके आणि आदरणीय व्यक्तिमत्व संजयजी बोरगे साहेब यांना मी आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचा वाढदिवस दरवर्षी हा मुरबाडमध्ये व्हावा अशी माझी अपेक्षा असते, परंतु मी आत्तापर्यंत त्यांचा वाढदिवस मुरबाडमध्ये झाला आहे असं कधी बघितलंच नाही. त्यांचा वाढदिवस नेहमीच शिर्डी या ठिकाणी होतो आणि त्या कार्यक्रमाला कर्डे साहेब नेहमीच उपस्थित असतात. त्यांनी आता सांगितलं की मी देखील त्यांना सांगितलं की त्यांचा वाढदिवस मला कोल्हापूरमध्ये साजरा करायचे, पण त्यांना शिर्डीकडे येण्याचा त्यांचा मानस असतो, त्यामुळे तो त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. या कार्यक्रमासाठी मुरबाडवरून खास करून उपस्थित राहिलेले आपले सर्वांचे लाडके आणि जे प्रत्येकाचा वाढदिवस नेहमीच आदराने आणि मायेनं प्रेमाने साजरा करतात ते आपले सर्वांचे मुरबाड तालुक्याचे आरपीआयचे नेते आणि अध्यक्ष दिलीपजी उघडे साहेब. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिलेले क्रांती सामाजिक संघटनेचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कथोरे साहेबांचे विश्वासू समर्थक नरेशजी मोरे साहेब, तसेच कुणबी समाजाचे अतिशय म्हणजे प्रखर असे विचार मांडणारे आणि त्यांना भविष्यामध्ये अध्यक्ष व्हायचे असे आपले सर्वांचे सर दिलीपजी पवार सर, ज्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित करून सुशिक्षित पिढीतांना न्याय दिला, ते आपले सर्वांचे लाडके शंकरजी कर्डे साहेब. ते महाराष्ट्र पत्रकार संघाचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. ते नेहमीच प्रत्येकाच्या कार्यक्रमाची न्यूज अतिशय म्हणजे थोडी लेट असते पण ती नक्कीच लागते, हा त्यांचा एक हातखंड आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही, परंतु एक विशेष म्हणजे की आपल्या सर्वांचे आमच्या सोबत आलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि इद्रो साहेबांचे अतिशय विश्वासू समर्थक विलासजी जाधव, ते या कार्यक्रमाला उपस्थित, त्यांचे आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. संजय दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी 2000 सालापासून त्यांच्या सहवासात आलो. साप्ताहिक माळशेज वृत्तपत्र सुरू असताना मी त्यांच्यासोबत एक त्या पेपरचा व्यवस्थापक म्हणून काम करत होतो. अतिशय अग्रलेखांचा बादशाह म्हणून त्यांची मुरबाड तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची ओळख होती आणि आज देखील त्याच धर्तीवर मुरबाड तालुक्यातील अनेक शोषित पीडित वंचितांचे प्रश्न मांडण्याचं त्यांचं एकदम ज्वलंत असं काम आहे. मगाशी नरेशजी मोरेंनी सांगितले की पहिले त्यांची बातमी येते. त्यांची बातमी येते म्हणजे त्यांचा इतका पत्रकारितेमध्ये गाढा असा अभ्यास आहे की मी त्यांना फार जवळून बघितलेला आहे. कुठलाही एखादा विषय जर लक्षात आला तर त्याच्यावर शोध पत्रकारितेच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी लेखणीचा वापर करून एकदम चांगल्या पद्धतीमध्ये एखाद्याला न्याय द्यायचा असेल तर त्या न्याय द्यायचा किंवा एखाद्याची खोड मोडायची असेल तर ती देखील त्यांच्या माध्यमातून मोडली गेलेली. आतापर्यंत मी अनेक असे मुरबाड तालुक्यातील तहसीलदार, BDO, इतर राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते बघितले, जे चुकले त्यांना माफी नाही अशा पद्धतीमध्ये त्यांची लेखणी असते. या ठिकाणी अधिक वेळ घेणार नाही, परंतु आमचे 20 वर्षापासूनचे चांगले संबंध आहेत
आणि आम्ही अतिशय कौटुंबिक परिस्थितीमध्ये आतापर्यंत आम्ही एकत्र राहिलो. आजही त्याच स्थितीमध्ये आम्ही आहोत. सुखदुःखामध्ये एकमेकाच्या सहभागी असतो. त्यामुळे आपण आज सर्वजण या ठिकाणी मित्रपरिवाराच्या वतीने आपण त्यांचा या ठिकाणी शिर्डी या ठिकाणी त्यांचा आपण वाढदिवस साजरा करतोय. ही एक आपल्यासाठी सर्वांसाठी एक अभिमानाची बाब आहे. मी या ठिकाणी अधिक वेळ घेत नाही. मी त्यांना माझ्या साळे परिवाराच्या वतीनं, मी ज्या सामाजिक संघटनेत काम करतो ते अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं, तसंच ज्या पक्षात मी काम करतो ते भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीनं मी त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांना छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांना नतमस्तक होऊन माझे परम मित्र संजयजी बोरगे साहेब यांचा आज वाढदिवस आहे. 10 जानेवारी हा त्यांचा वाढदिवसाचा तारीख आहे. त्यानिमित्ताने आम्ही आज शिर्डीमध्ये उपस्थित आहोत. दरवर्षाप्रमाणे आज मी 5 वर्षापासून बघतो बोरगे साहेबांचा वाढदिवस हा शिर्डीमध्येच साजरा केला. मी त्यांना किती वेळेस बोललो, आत्ता सुद्धा त्यांना बोललो होतो का आपण कोल्हापूरमध्ये तुमचा वाढदिवस साजरा करू, पण ते नाही बोलले. बोरगे साहेबांचं सांगायचं म्हटलं म्हणजे दोस्तीसाठी ते कधी धावू शकतात. समजा मी स्वतः आज बदलापूरमध्ये राहतो, पण मला त्यांच्यावर एवढा विश्वास आहे का शंकर करड्यावर समजा काही विषय आला, रात्र असो दिवस असो, पण ते रात्रीचे 2 वाजले तरी येऊ शकतात, एवढा माझा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळं बोरगे साहेबांचा मित्रासाठी धावणे हा सर्वात मोठा गुण मला आवडतो. आणि पत्रकारितेबद्दल सांगायचं म्हणजे आमच्या पवार सरांनी सांगितलं, मोरे साहेबांनी सांगितलं. त्यामुळे मी आता पत्रकारितेमध्ये ते किती वर्षापासून काम करतात, म्हणजे आज 25-30 वर्षापासून काम करतात. 25-30 वर्षापासून सांगायचं म्हणजे ते हाफ पॅन्ट ज्यावेळेस घालत होते तिथपासून ते पत्रकारिता करतात. आणि पत्रकारितेचा हात हा त्यांचा मुरबाड तालुक्यामध्ये कोणीही धरू शकत नाही. त्यांच्या पुढील वाटचालीस मी माझ्या करडे परिवाराकडून व माझ्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून त्यांना मी लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या साई नगरीमध्ये कालपासून आम्ही ज्यांच्या वाढदिवसासाठी इथे आलो आहोत असे आमचे परममित्र पत्रकारितेतील आणि दोस्तीच्या दुनियेतील आझाद शत्रू त्यांच्या खास वाढदिवसासाठी मुरबाडहून आमच्या मागाहून आलेले या ठिकाणी RPI तालुका अध्यक्ष दिनेशजी उघडे साहेब, त्याचबरोबर अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र अण्णाजी साळवे, या ठिकाणी खास करून आमच्या सोबत काल आलेले लोकक्रांती सामाजिक संघटनेचे आमचे मित्र नरेशजी मोरे, त्याचबरोबर आमचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शंकरजी करडे, सामाजिक न्यायाचे आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुका अध्यक्ष आमचे मित्र विलासजी जाधव, आपण सर्वजण या ठिकाणी आज ज्यांच्या वाढदिवसासाठी खास करून प्रेमाखातर आलो आहोत ते आमचे परममित्र संजयजी बोरगे, यांचा आपण सगळ्यांनी नामोल्लेख केला की गेली 20-25 वर्षे ते पत्रकारितेत आझाद शत्रू आहेत. त्यांच्या लेखणीमध्ये एक धार आहे, समाजाला एक न्याय देण्याची महत्त्वाची भूमिका असते, पार पडत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे की पहिली बातमी त्यांची असते, नक्कीच त्यांचा पत्रकारितेचा हात कोणी धरू शकत नाही. त्यांच्या कलमामध्ये ताकद आहे, त्या विचारामध्ये ताकद आहे. तेव्हा माणसाच्या बुद्धी एक वाचन असतो, वाचनशैली अशी प्रचंड अभ्यासाचा पण भाग आहे. पत्रकारिता म्हणजे तेवढं सोपी गोष्ट नाही. उठसूट कोणी पण पत्रकार होऊ शकत नाही. पत्रकारिता एक प्रगल्भ गाढा अभ्यास असावा लागतो आणि तो अभ्यास हा संजय बोरगे यांच्या ठिकाणी आहे. मी जवळून 8-10 वर्ष त्यांना बघतो. दोस्तीच्या दुनियेतील म्हणायचं तर आमची जी मैत्री सध्या आम्हाला तिघांना त्रिकूट किंवा तालुक्यामध्ये ओळखलं जाते की हे तिघांचं असं एक मैत्रीचं नातं घट्ट जमलेलं आहे. मैत्री ही रक्ताच्या पेक्षा, मी पुढे जाऊन सांगेन की रक्तापेक्षा ही मैत्री श्रेष्ठ आहे. हे आज आम्ही म्हणजे कित्येक याच्यातून आपण दिसून येते की रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्री श्रेष्ठ कशी असते. कधी कधी रक्ताची नाती ही दुरावली जातात स्वार्थापोटी, अजून काही आमिषापोटी, प्रॉपर्टीसाठी रक्ताची नाती दुरावली जातात. परंतु मैत्री एक अशी आहे, मी 1-2 दिवसापूर्वीच वाचलंय, किती मैत्री ही नात्यापेक्षा ही रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. असं ही मैत्री निभावणारे आजचं व्यक्तिमत्व आहे संजयजी बोरगे. आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही या साईनगरीत आलेलो आहोत. साईबाबांच्या चरणी सकाळी आम्ही दर्शन घेतलं
आणि आज या ठिकाणी आमचे काही मित्र या ठिकाणी आलेले आहेत. आपण आम्ही या ठिकाणी छोट्याशा खाणी हा वाढदिवस त्यांचा साजरा करत आहोत. निश्चितच त्यांना हे बळ लाभेल आणि मी साईचरणी अशी प्रार्थना करतो बाबांना की अशा या व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य लाभो, त्यांना निरोगी आयुष्य लाभो आणि अशी समाजाची सेवा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला सुद्धा सामर्थ्य देऊ अशी मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा मी माझ्या वैयक्तिक पवार कुटुंबियाकडून, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीतून, मी ज्या ओबीसी चळवळीत काम करतो त्या चळवळीमध्ये संघटनेच्या वतीने आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने सुद्धा मी खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी बोरगे आमचे माझे परम मित्र संजयजी बोरगे यांनी त्यांना उदंड आयुष्य लाभो अशीच साईचरणी प्रार्थना करतो. माननीय संजयजी बोरगे साहेब हे मुरबाड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांचा वाढदिवस शिर्डी येथे साजरा होत आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व मंडळी, खास करून RPIचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेशजी उघडे साहेब, आमचे भाजपाचे नेते आणि अनुसूचित जाती मोर्चाचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब साळवे, आमचे मित्र आणि पत्रकार संघटनेचे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरजी करडे साहेब आहेत. तसेच त्याच पत्रकार संघटनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष आणि ओबीसी समाज चळवळीचे नेते आमचे पत्रकार दिलीपजी पवार सर आहेत. तसेच राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जे गेली 15 वर्षे मुरबाड शहराची धुरा सांभाळतात आणि आमच्या लोकक्रांतीचे शहराध्यक्ष विलासजी जाधव साहेब आहेत. ह्या वाढदिवसानिमित्त मी बोरगे साहेबांना, जसे विलास भाषणामध्ये म्हटले की पहिली बातमी त्यांची येते आणि जी घटना काल घडली त्याची पण पहिली बातमी त्यांची झाली आणि त्यांनी त्या गोष्टीला तालुक्यामध्ये, जिल्ह्यात फोकस केला. ते असे आमचे मित्र संजयजी बोरगे साहेब यांना साईचरणी प्रार्थना करतो का त्यांचं आयुष्य असंच खुलू दे आणि उदंड आयुष्य लाभो आणि पत्रकारितेत पण त्यांचं नाव होऊ दे आणि ते नगरसेवकही होऊ दे, ही पण त्यांना साईचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द थांबवतो. आणि वाढदिवसाच्या तालुक्याचे धाडातीचे पत्रकार व सर्व फुले शाहू आंबेडकर विचाराचे पाईक संजयजी बोरगे साहेब यांचा आज वाढदिवस शिर्डी या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आणि बोरगे साहेब यांचा बर्थडे हा साजरा करण्यासाठी आलेले मुरबाड तालुका RPIचे तालुका अध्यक्ष दिनेशजी उघडे साहेब, त्यासोबत भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अण्णासाहेब साळवे व ठाणे जिल्हा पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शंकरजी करडे साहेब व मुरबाड तालुका अध्यक्ष आमच्या पत्रकार संघटनेचे दिलीपजी पवार सर व लोकक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकक्रांती नरेशजी मोरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज संजयजी बोरगे साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे. तर मग बोरगे साहेबांच्या बद्दल जर बोलायचं झाला तर तुम्हाला आम्हा सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे की संजय बोरगे साहेब हे मुरबाड तालुक्यामध्ये सुखादुखामध्ये गरीबाच्या गोरगरीब जे लोक आहेत सर्वांसाठी न्याय हक्कासाठी धावणारे एकमेव असे पत्रकार आहेत की सगळ्यांना मदत सुद्धा ते करतात. आणि दुसरी गोष्ट असा की पत्रकारांमध्ये एवढे मुरबाड पत्रकार असतील, खूप आहेत, मला वाटतं असतील, खूप आहेत, परंतु संजय बोरगे साहेब यांची पहिली बातमी मुरबाड तालुक्यामध्ये पहिले लागते आणि जनतेला हे कळतं की बाबा संजय बोरगेंची बातमी आली मुरबाड तालुक्यामध्ये कुठली घटना घडो काही, ते पहिले धावणारे असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे संजयजी बोरगे साहेब. त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. अतिशय गरिबातून ते पुढे आलेले एकमेव असं एक व्यक्तिमत्व म्हणून संजय बोरगे साहेब यांचं नाव आहे. ठीक आहे, मी आता जास्त बोलत नाही, परंतु संजय बोरगे साहेब यांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुरबाड तालुक्याच्या वतीने व आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघ मुरबाड तालुक्याच्या वतीने व आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीने मी त्यांना खूप खूप भावी भविष्यासाठी
खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि साई चरणी मी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच मी साई चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माझ्या वाढदिवसासाठी 5 तासाचा प्रवास करत आलेले माझे पत्रकार मित्र आणि दरवर्षी न चुकता रात्र असो दिवस असो काही असो कुठलाही प्रसंग असो परंतु शिर्डीला वाढदिवस साजरा करण्यासाठी येणारे बंधुतुल्य व्यक्तिमत्व RPIचे अध्यक्ष उडे साहेब आणि आमचे स्नेही भाजपाचे नेते अन्याय अत्याचार निर्मूलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णाजी साळवे साहेब, आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष माझ्या जीवभावाचे तिन्ही मित्र आहेत, कर्डे साहेब, आदरणीय मुरबाड तालुका अध्यक्ष पवार सर, छोटा बंधू विलास आणि भाजपचे युवा नेते लोकक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार किसन कचोरे साहेब यांचे कट्टर समर्थक नरेशजी मोरे साहेब. मी दरवर्षी शिर्डीला येण्याचं कारण असं आहे का इथं एक शांतता मिळते, एक श्रद्धेने मी इथे येतो आणि त्या श्रद्धेपोटी मला एक आनंद मिळतो या ठिकाणी आल्यावर. त्यामुळे मी दरवर्षी माझा वाढदिवस कोणत्याही गाजावाजा न करता काही न करता शिर्डीला मी साजरा करतो. मला आनंदाची गोष्ट एक ही वाटते का माझ्यासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी माझे जीवाभावाचे सगळे पत्रकार मित्र दरवर्षी सोबत असतात आणि त्यानंतर उघडे साहेब अण्णा वगैरे दरवर्षी येतातच. एक कौटुंबिक आमचं जिव्हाळ्याचं एक नातं झालेलं आहे, एक रक्ताचं नातं. मगाशी बोलले की रक्ताच्या नात्यापेक्षा एक मैत्रीचं जिव्हाळ्याचं आणि बंधुतुल्य एक नातं वेगळं असतं. माझ्या सर्व सुखदुःखामध्ये ही सगळी मंडळी उघडे साहेब असेल, अण्णा असेल किंवा आमचे सगळे पत्रकार बंधू सगळे माझ्या सुखदुःखात असतात. मला जाणीव करून देत नाही ते का मुरबाडला तुझं कोणी सख्खं नातं मी सगळ्यांचा